दौलताबाद किल्ला मूळचा देवगिरी या नावाने ओळखला जात होता. इसवी सन 1887मध्ये यादवराजांनी या किल्ल्याची बांधणी करून त्याला आपली राजधानी बनवली. या नावामागे एक कथा आहे. असे म्हणतात की या किल्ल्याच्या ठिकाणी एकेकाळी देवांचे एक मोठे शहर होते, म्हणूनच याला देवगिरी किल्ला म्हणून ओळखू जाऊ लागले. 1318मध्ये अलाउद्दीन खिलजीने देवगिरीवर हल्ला केला आणि किल्ल्याला जिंकण्यास यश मिळवले. त्यानंतर त्यांनी या किल्ल्याचे नाव बदलून दौलताबाद असे केले. हे नवीन नाव फारसी भाषेतून आले आहे आणि त्याचा अर्थ समृद्धीचे शहर असा होतो. आज आपण असा किल्ला पाहणार आहोत जो त्याच्या काळात अभेद्य म्हणून ओळखला जात होता. या किल्ल्याला घेण्यासाठी अनेक राजांनी प्रयत्न केले, पण कमी राजांना यश मिळाले. या किल्ल्याच्या भव्य वास्तुरचनेमुळे आणि चक्रव्यूहासारख्या रचनेमुळे शत्रूंना किल्ल्यापर्यंत पोहोचण्याचेही कठीण होते. या किल्ल्याच्या भव्य भिंती, खंदक, गुप्त मार्ग आणि तोफखाना यामुळे तो अभेद्य बनला आहे. आज आपण पाहणार आहोत किल्ले देवगिरी. नमस्कार मंडळी, मी सुरेश पाटील आपल्या सर्वांचं स्वागत करतो सुरेश पाटील या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 7 वंडर ऑफ महाराष्ट्र, म्हणजेच महाराष्ट्रातील 7 आश्चर्यांपैकी एक देवगिरी किल्ला. मित्रांनो, या देवगिरी किल्ल्याची ख्याती तुम्हाला माहीतच आहे. तर या किल्ल्याचा इतिहास, या किल्ल्यापर्यंत तुम्ही कसे याल याबद्दल सर्व माहिती जर जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि मित्रांनो, जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, सध्या तुम्ही बघाल आपण देवगिरी किल्ल्याच्या बाहेर आहोत. या किल्ल्याचा इतिहास वगैरे तुम्हाला आतमध्ये सांगतोच. तसेच हा आहे किल्ल्याचा मुख्य दरवाजा, म्हणजे याला महाकोट म्हटलं गेलं आहे. तर तुम्ही याल तर तिथे पर पर्सन 25 रुपीज, आपण इंडियन सिटीजन आहोत त्याच्यामुळे पर पर्सन 25 रुपीज गेले जातात आणि फॉरेन सिटीजनसाठी 300 आहे. तर चला तर आपण आतमध्ये जाऊन बघूया. तर सध्या आपण महाकोट दरवाजाच्या आतमध्ये आल्यानंतर आपल्याला वाटतं की आपण किल्ल्याच्या आतमध्ये आलो, पण त्यानंतर लगेचच दुसरा दरवाजा आपल्या समोर येतो आणि हा जो आवारा दिसतोय हा पूर्ण आवारा सैनिकांची राहण्याची जागा किंवा महाराजांना जे लोक भेटीसाठी येत होते त्यांना राहण्याची जागा होती. तसेच आपल्याला समोर छोट्या छोट्या तोफा बघायला मिळतील. या तोफा युद्धात वापरल्या गेल्या होत्या, त्या सध्या प्रदर्शनासाठी इथे ठेवल्या गेल्या आहेत. मित्रांनो, आपण इथून एंट्री केली. हा महाकोट दरवाजा, इथे प्रदर्शनास तोफा मांडलेले आहेत, युद्धात वापरल्या गेल्या होत्या त्या. आणि लगेचच आपल्याला दुसरा दरवाजा लागतो. या दुसऱ्या दरवाजाच्या आतमध्ये गेल्यानंतर सुद्धा आपल्याला वाटतं की आपण अजून किल्ल्याच्या आतमध्ये आलो, पण नाही. इथून सुद्धा समोरला आपल्याला अजून एक दरवाजा पाहायला मिळेल. हे पहा, इथे तो दरवाजा आहे आणि तुम्ही या दरवाजाचं वैशिष्ट्य बघाल तर तेव्हा पूर्वीच्या काळचा जो लाकूड आहे तो अजूनही शाबूत आहे. तर चला आपण आता सध्या तिसऱ्या दरवाजाच्या आतमध्ये जाऊन पाहूया. आपण तिसऱ्या दरवाजाच्या आत आल्यानंतर आपल्या डाव्या बाजूस काही हिंदूची मंदिरं पाहायला मिळतील. तसेच समोरच आपल्याला चांद मिनार पाहायला मिळेल. तर या मिनाराबद्दल माहिती तुम्हाला पुढे देतो. सध्या डाव्या बाजूची मंदिर आहेत आणि एक विहीर आहे, ती पाहून आपण मग नंतर हा मिनार पाहायला जाऊ. आपल्या मागच्या बाजूस जी विहीर पाहताय, या विहिरीला सरस्वती विहीर असं म्हटलं गेलेलं आहे. तुम्ही पाहू शकता किती खोलवर ही विहीर आहे आणि हिच्या तलापर्यंत जाण्याकरिता पायऱ्या बनवल्या आहेत. तुम्हाला आता दाखवता येईल. पूर्वी याच्यात पाणी सोडलं जायचं, पण सध्या यात फक्त पावसाचं पाणी आणि भूमिगत झरे लागलेले आहेत, त्याच्यामुळे यात पाणी टाकायला लागत नाही. आता आपण जाऊ आणि चांद मिनारचं इतिहास काय आहे आणि त्याच्याबद्दल माहिती काय आहे ते जाणून घेऊ. चांद मिनार
दौलताबाद किल्ल्यातील सर्वात उंच बुरुज चांद मिनारची उंची सुमारे 65 मीटर आहे. ही मिनार त्याच्या भव्य आकार आणि सुंदर कोरीव कामांसाठी प्रसिद्ध आहे. या किल्ल्याची निर्मिती 12व्या शतकात राजा भिल्लम यादव यांनी केली होती. देवगिरी किल्ला हा यादवांचा राजधानी म्हणून ओळखली जात होती. तसेच हा किल्ला कोणताही शत्रू हल्ला करून जिंकू शकला नाही. हा किल्ला जिंकला तो फक्त फितुरीने. त्यामागे पण खूप मोठं कारण आहे, ते म्हणजे याचे भक्कम तटबंदी आणि खूप सारे म्हणजे शत्रूने जर हल्ला केला तर खूप सारे असे कठीण रस्ते आहेत जे पार करणं शक्य नव्हतं. तर आपण आलो होतो काचेरी महल पाहायला. माझ्या मागच्या बाजूस बघाल महल सध्या गवत आहे, त्याच्यामुळे आपण पूर्ण जात नाही आहोत. आपण इथून परत जातोय चांद मिनार पाहायला. तिथून मग आपण पुढचा किल्ला पाहू. मित्रांनो, माझ्या मागच्या बाजूस बघताय या इमारतीला चांद मिनार म्हटलं आहे. दिल्लीच्या कुतुब मिनार नंतर भारतात ही सर्वात मोठी दुसरं मिनार आहे. खिलजीने आपल्या विजयानंतर विजयाच्या आठवणीत ही इमारत बांधली होती. तिची उंची 230 फूट आहे. या इमारतीला 230 पायऱ्या आहेत. ही इमारत 3 मजली आहे. या चांद मिनारच्या साईडला आपल्याला भारत माताचं मंदिर पाहायला मिळेल. हा चांद मिनार, त्याच्या डाव्याच बाजूस आपल्याला भारत मातेचं मंदिर पाहायला मिळेल. तसेच पुढे हत्ती तलाव सुद्धा आहेत. अलाउद्दीन खिलजीचा दरबार हॉल. हा हॉल किल्ल्याच्या आतल्या बाजूला आहे आणि इथे अलाउद्दीन खिलजीने आपले दरबार भरवत असत. या हॉलच्या भिंतींवर अनेक सुंदर नक्षीकाम आहेत. हे हत्ती तलाव आहे. सध्या यातलं पाणी पूर्ण सुकलेलं आहे आणि पुढे भारत माताचं मंदिर आहे. सध्या आपण देवगिरी किल्ल्यातील भारत माताच्या मंदिरात आहोत. पूर्ण हा समोरचा आवार बघताय. या स्तंभांवरून समजतं की हे पूर्वी मंडप होतं जे हल्ल्यात तुटलं गेलेलं आहे आणि जी जुनी मूर्त होती भारत माताची ती चेंज केलेली आहे. तर आणि इथे येऊन तुम्हाला हा एक अनुभव येईल. आपण जे काय बोलतोय ते आवाज इको होतोय, म्हणजे रिफ्लेक्शन होतोय. जसं की छत्रपती शिवाजी महाराज की जय रिफ्लेक्शन होते. जर तुम्ही हेडफोन यूज केलं तर तुम्हाला चांगल्या प्रकारे ऐकता येईल. तर आता मंदिर बघू. टाईम खूप कमी आहे, त्याच्यामुळे लवकरात लवकर किल्ल्यावरती जाऊन आपण घरी जायचा प्रयत्न करू. घरी नाही म्हणजे आज वस्तीच आहे. उद्या आपल्याला अजून अजिंठा लेणी वगैरे करायचे आहे. तर तरी पण 5 वाजता किल्ला बंद होतो. टाईम आहे सकाळी 8 ते संध्याकाळी 6 या टायमिंगमध्येच किल्ल्यात या, जेणेकरून तुम्हाला कम्फर्टेबल होत जाईल. आता आपण मंदिराच्या आतमध्ये जाऊया. आपल्या इथे खूप फॉरेन कंट्रीचे बाहेरचे लोक इथे आपला जो पूर्वीचा सांस्कृतिक इतिहास आहे तो पाहण्यासाठी येतात. तर आज त्यांना आपण विचारूया त्यांना इथे येऊन कसं वाटतं. What do you feel like here and how was it? Today we have visited this place and it was a real great place to visit. So we have a really good time here in Dolatabad Fort. Thank you very much. So, Patrick, very well. Thank you. Thank you, ma'am. Thank you. Nice to meet you. Bye.
किल्ल्याच्या आतला दुसरा सर्वात मोठा महातोड दरवाजा. त्या दरवाजाच्या आत आल्यानंतर आपल्याला इथे पहारेकरांना बसण्यासाठी खूप मोठी खोबणी अशी पाहायला मिळेल. तसेच त्याच्या आत आल्यानंतर अजून एक दरवाजा आणि या किल्ल्याचं वैशिष्ट्य बघा, थोडी वाढली लागले पण हा लाकूड अजूनही मजबूत तेवढाच आणि शाबूत आहे. किल्ल्याच्या प्रत्येक साईडला अशा प्रकारच्या खोबण्या ज्या पहारेकरांसाठी बसल्या होत्या आणि हे मडकं टाईप आहेत. पूर्वीच्या काळी अन्न किंवा कोणतंही खनिज असे साठा करण्यासाठी अशा प्रकारच्या मडक्यांचं किंवा जे भात वगैरे ठेवण्यासाठी पूर्वीच्या काळी जमिनीत असं खोदकाम करून हे साठं म्हणून वापरलं जायचं. त्याच्या आतमध्ये आल्यानंतर लगेचच तिसरा दरवाजा म्हणजे या किल्ल्याची मजबूती या दरवाजांवरून समजून येते. का हा किल्ला आजपर्यंत कोणी जिंकू शकला नाही यामागचं सगळ्यात मोठं कारण आहे म्हणजे या किल्ल्याची तटबंदी आणि या किल्ल्यात येताना प्रत्येक क्षणोक्षणी आपल्याला विविध प्रकारचे प्रॉब्लेम्स आणि पाहायला मिळतात. तर आपण आता किल्ल्याच्या आतमध्ये अजून जाऊन बघूया. आपल्याला पुढे चिनी महल सुद्धा पाहायला भेटेल. तसेच या किल्ल्याची सर्वात मोठी तोफ तुम्हाला मेंढा तोफ सुद्धा मी दाखवतो. या दरवाजाच्या आत आल्यानंतर समोर आपल्याला हा चिनी महल पाहायला मिळेल. तसंच इथून वर गेल्यानंतर बुरजावर आपल्याला मेंढा तोफ सुद्धा पाहायला मिळेल. चिनी महल बघाल सध्या भग्नावस्थेत आहे. त्याच्यामुळे तिथे आतमध्ये जाण्यास रस्ताही नाही आहे आणि सध्या पूर्ण गवत वाढलेला आहे. त्याच्यामुळे आपण आता आतमध्ये जाऊया आणि वर जाऊन मेंढा तोफ पाहू. मेंढा तोफ वरती आल्यानंतर आपल्याला ही खूप मोठी तोफ पाहायला भेटेल. या तोफेचं नाव आहे मेंढा तोफ. आपल्याला या तोफेच्या शेवटला बघायला मिळेल मेंढ्याचा आकार असल्याने या तोफेला मेंढा तोफ असे नाव दिलेलं आहे. तसंच ही तोफ पंचधातूंनी बनलेली असते कारण किती ऊन आला तरी ही तोफ गरम होत नाही. त्याच प्रकारे इथे आपल्याला उर्दू भाषेत लिहिलेलं आहे किल्ला शिखन तोफ इथे पाहायला भेटेल. इथे काय त्याबद्दल आपल्याला फारशी माहिती नाही. आता आपण तो जो ब्रिज बघतोय तो क्रॉस करून नंतर आपण किल्ल्यात जाऊ. त्या ब्रिजच्या आसपास तुम्हाला बघायला भेटेल खूप मोठी दरी. तर हा किल्ला किती एवढ्या अडचणी पार करून शत्रू जर वर जरी आला चांबड्याचा ब्रिज असायचा. हा चांबड्याचा ब्रिज शत्रू आल्यानंतर कापला जायचा आणि या जी खाडी आहे म्हणजे ती छोटीशी दरी आहे त्या दरीत 20 ते 30 फूट खोल दरीत सुसर असायच्या. जेणेकरून शत्रू आला तर विषारी साप सुसर पडला तर हे त्यांच्यावर हल्ला केला जायचा. त्याच्या पुढे भूलबल्ला आहे आणि एक संकरा रस्ता आहे. आता आपण तिथे जाऊन पाहूया. पूर्वी हा जो ब्रिज आहे हा चांबड्याचा असायचा. जेणेकरून जर शत्रूने किल्ल्यावर हल्ला केला तेवढ्या अडचणी पार करून जरी इथपर्यंत आला तरी हा जो ब्रिज होता तो तोडला जायचा. आणि ही 20 ते 30 फूट रुंद आणि खोल दरी आहे. यात पूर्वी सुसर आणि विषारी सापं असायची आणि हा या किल्ल्यावर जायचा पुढचा एक शेवटचा मार्ग होता. इथे शत्रू जरी आला तरी या दरीत पडून त्यावर सुसर आणि विषारी सापं हल्ला करायची. त्यापुढे आल्यानंतर आपल्याला 3 ते 4 माणसं चालतील असा फक्त एक सकरा रस्ता आहे. या रस्त्यात पूर्वी अंधार असायचा. वर इथे छप्पर असायचा. सध्या हा छप्पर तुटलेला आहे आणि हा कमी रस्ता असल्याने शत्रूला खूप साऱ्या अडचणी पार करायला लागायच्या. पुढे गेल्यानंतर सध्या इथे उजेड आहे पण पूर्वीच्या काळी अंधार असायचा. हे बघा एवढ्याशा रस्त्यात ना फक्त शत्रू आतमध्ये यायचा. जेणेकरून गडावरचे मावले शत्रूवर हल्ला करून त्याला परत एवढा ब्रिज क्रॉस केल्यानंतर हा सकरा रस्ता झाला. त्यानंतर पुढची अडचण म्हणजे आता बघा या इथं पायऱ्या तुम्हाला पाहायला मिळतील पण या पायऱ्या सध्या पुरातन विभागामार्फत बांधल्या गेलेल्या आहेत. पूर्वी गडावर जाण्यासाठी एक भुलभुलैयाचा रस्ता होता. हा रस्ता बघा पूर्ण भुलभुलैया असायचा. इथे पूर्ण अंधार असायचा. शत्रू कोणत्या मार्गाने जायचा हे त्याला समजत नव्हतं. शत्रूवर हल्ला केला जायचा. पुढे आल्यानंतर सध्या इथे आपल्याला पुढे आल्यानंतर हा एकमेव रस्ता होता जिथून शत्रू वर जाईल. पण समोरून मावल्याने हल्ला केल्यानंतर त्यांचा वार निकामी जायचा. सध्या आपल्याला पाहता येईल या भुलभुलैयामध्ये
सध्या आपल्याला पाहता येईल या भुलभुलैयामध्ये पुरातन विभागामार्फत लाईट्स लावलेले आहेत, त्याच्यामुळे अंधार नाही आहे. पण पूर्वी इथे खूप अंधार असायचा. वलनावर वलना असणाऱ्या हा भुलभुलैया शत्रूला पार करणं असंभव वाटायचा. सध्या आपल्याला पाहता येईल एवढे लाईट्स लावून सुद्धा या भुलभुलैयात अंधारच अंधार आहे. पूर्ण भुलभुलैयाचा रस्ता हा इकडून येऊन एवढा सकरा रस्ता आणि शत्रूंवरून वरच्या मावल्यांवरून होणारे हल्ले हे वाचवत कधी शत्रू वर चढू शकला नाही. तरीही तो वरती चढला तर पुढे इथून दरवाजा बंद केला जायचा. जर तुम्हाला किल्ला सर करायचा असेल तर सकाळी या. किल्ला असा पाहायला सोपा वाटते पण चढण खूप अवघड आहे. थांबा एक मिनिट, थोडं पाणी भेटलं, खूप बरं वाटलं. पाणी पण वरती नाही, त्याच्यामुळे पाणी घेऊन या. समोरला हे बारादरी आहे, तिथे हे मुघल लोकांनी बांधलं होतं. ते आपला आराम किंवा स्नान किंवा हे सर्व ह्यातच त्यांचं. आतून जाऊन पाहू आपण. कुठून आला? छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल म्हणजे माहिती आहे का? काय सांग, माहिती असेल तर. महाराज कोण होते आपले? काय किल्ले कुठे जन्म झाला सांग. अरे शिवाजी महाराज हे मराठ्यांचे राजे होते. ते 1630 जन्मले असं सांगता. 19 फेब्रुवारी 1630. तू सांग की. शिवनेर फोटो 360 जिंकले. हे आहे बरीचशी माहिती आहे. तुला समाधी माहिती आहे का? कुठे समाधी? रायगड. हा, आम्ही रायगडवरूनच आलो. रायगडवरून आला. तर थँक्यू. तुमचं नाव काय? माझं संदीप वडर, कोल्हापूरचं का? चला. ओके मित्रांनो, शेवटचा आपण हा बारादरी महाल बघतोय. ह्या किल्ल्याचा अजून एक वरचा स्पॉट आहे, तिथे एक मोठी तोफ आहे. पण आता किल्ला बंद करायचा टाईम झाला, त्याच्यामुळे आपल्याला खाली जायला लागेल. तर हा मुघलांचा बारादरी महल हा हे मुघल लोक विश्रांतीसाठी वापरायचे. आणि आपली छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल माहिती अजूनही आपल्या मराठ्यांच्याच मुलांना खूप कमी माहिती आहे. पण इथे एक छोटा मुलगा भेटला, त्याने सुंदर माहिती सांगितली. त्याला जन्मतारीख माहिती आहे महाराजांची, महाराज कुठे जन्मले, महाराजांची समाधी आहे, महाराजांनी किती किल्ले. एवढी जरी आपल्या पुढच्या पिढीला माहिती असेल तर खरंच खूप भाग्यवान आहोत जर आपल्या मुलांना अशी माहिती असेल तर. छोटासा मुलगा होता पण त्यांनी सांगितलं महाराजांबद्दल माहिती. तर चला, व्हिडिओला इथंच आपण शेवट करत आहोत. आपल्यासोबत शेवटपर्यंत चढलाय विवेक, अभिषेक आणि अक्षय. तर चला, परत एकदा भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये. तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. यांनी बरीचशी माहिती सांगितली महाराजांबद्दल. आपल्या पुढच्या पिढीला आपल्या महाराजांबद्दल एवढी जरी माहिती, शौर्य संदीप वडर, तर एवढी जरी माहिती असेल तर खरंच खूप आपण भाग्यवान आहोत. कारण आजकालची पिढी आपल्या महाराजांनी आपल्यासाठी आपला इतिहास सुवर्ण अक्षरात लिहावा एवढा सुंदर घडवून ठेवला, पण आपण विसरत चाललो. तर खरंच आपल्या मुलांना आपल्या महाराजांबद्दल माहिती सांगा. चल मित्र, परत एकदा भेटू व्हिडिओ बघणार ना. चला, धन्यवाद.